नमस्कार. आजच्या पत्रकार परिषदेसाठी आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत. सावंतवाडी टर्मिनलच्या संदर्भातला हा जो लढा सुरू आहे त्या संदर्भातल्या ज्या अलीकडच्या घडामोडी झाल्या त्या संदर्भात ही खास करून प्रेस बोलवलेली आहे. कोकण रेल्वेचे CMD संतोषकुमार झा मध्यंतरी ते सावंतवाडी स्टेशनला त्यांनी भेट दिली होती आणि एक वादग्रस्त स्टेटमेंट त्यांनी केलं की सावंतवाडी टर्मिनल नावाची गोष्ट काही इथे अस्तित्वात नाही, सावंतवाडी टर्मिनलला मान्यता नाही, अशा स्वरूपाची त्यांची भूमिका होती. आणि त्याच्या संदर्भात जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर मला सादर करा असं त्यांचं म्हणणं होतं. तर आज आम्ही जे आलेलो आहोत तर ते त्या पुराव्यासह आलेलो आहोत. हे कोकण रेल्वेचं टर्मिनलचं जे भूमिपूजन झालं ते 27/6/2015 रोजी झालं आणि त्याची कोनशिला जी आहे ती सावंतवाडी रोड स्टेशनच्या ठिकाणी तिथे आजही तिथे दिमाखात उभी आहे. ही जी काही भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला नामदार सुरेश प्रभू तत्कालीन रेल्वे मंत्री उपस्थित होते, नामदार देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित होते, दीपकभाई केसरकर उपस्थित होते, इतर त्यावेळेचे तत्कालीन खासदार विनायकजी राऊत त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यावेळेचे जे सत्ताधारी पक्षाचे जे नेते होते ते सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. शासनाने त्या कार्यक्रमासाठी लाखो रुपये आपले खर्च घातलेले आहेत आणि त्या कार्यक्रमात भूमिपूजन झाल्यानंतर तिथे ती कोनशिला बसवलेली आहे. त्या संदर्भातले फोटो आता तुम्हाला आम्ही सादर करत आहोत. त्या कार्यक्रमाचे हेही फोटो आहेत की व्यासपीठावरती ही मंडळी उपस्थित होती आणि त्यांच्या उपस्थितीत ह्या गोष्टी झाल्या. तसाच हा एक फोटो आहे ज्याच्यात कैलासवासी संरक्षण मंत्री, देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री पर्रिकर साहेबांचाही फोटो दिसतो आहे आणि हा जो पहिली कुदळ मारताना मुख्यमंत्री साहेब दिसत आहेत. तर एकंदरीत हे सगळे पुरावे बघितले. त्याशिवाय आणखी काही रेल्वे मंत्रालयाचे कागद आहेत की हे महामंडळाचं काम होतं. कोकण रेल्वे वेगळे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचं हे काम होतं. तर त्या कामासाठी देशाचे प्रेसिडेंट राष्ट्रपतींची त्याला मान्यता हवी असते. तर ते 12/8/2016चं एक पत्र आहे की त्याला मान्यता देण्यात आली. त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी ॲप्रुव्हल लागतं, त्याचं एक पत्र आहे 10/2/2015चं. ही सर्व पत्र बघितली तर जे झा साहेब पुरावे मागतात ते पुरावे या ठिकाणी पुरेसे आहेत असंच आपल्या निदर्शनाला येईल. दुसरी गोष्ट जी आम्ही त्याचं स्वागत करतो की अलीकडेच घोषणा झाली की वैभववाडी कोल्हापूर मार्गाचं कामाला सुरुवात होती. राज्य शासन त्याच्यात पुढाकार घेऊन हे काम सुरू करतं आहे. आता हे वैभववाडी कोल्हापूर जो मार्ग आहे त्या मार्गाची घोषणा ही आपलं सावंतवाडीचं टर्मिनल जेव्हा होत होतं त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याची घोषणा केली होती की वैभववाडी आणि कोल्हापूर हा मार्ग इथे होईल आणि तो कोकण रेल्वेला जोडला जाईल आणि त्या मार्गाचं काम आता सुरू होतं आहे. त्याचं आम्ही खरोखर मनापासून स्वागत करतो आहोत. जसं त्या कोकण रेल्वेच्या भूमिपूजनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती त्याच्यातलं एक काम आता कार्यान्वित होत आहे. तसंच जे भूमिपूजन तुम्ही केलं त्याच्यावरती कोट्यावधी रुपये खर्च करून त्याचं 50% काम तुम्ही पूर्ण केलं. ते काम उर्वरित कामसुद्धा आता तुम्ही लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे यासाठी ही आमची प्रेस आहे. त्याचबरोबर आता नव्याने काही गोष्टी निदर्शनाला येत आहेत.
की करोना काळात काही गाड्या कॅन्सल झाल्या. गाड्या ज्या कॅन्सल झाल्या त्या सावंतवाडी स्थानकाच्या काही गाड्या कॅन्सल झाल्या, कणकवली स्थानकाच्या काही गाड्या. त्याच्यावर टर्मिनल त्यांनी बाकीचे ते पूर्ण ते बरोबर त्यांनी काय सांगितलं टर्मिनल नाही हे आमचे पुरावे. तर टर्मिनलच्या अनुषंगाने बाकीची माहिती आमचे सेक्रेटरी मिहीर मटकर देतील आणि बाकीचा विषय नंतर आपण बोलू. परवा झालेल्या CMD बरोबरच्या बैठकीत आम्ही त्यांना ती बैठक कोणी आयोजित केली, प्रवाशांना त्यांनी बोलवलं, संघटनेला बोलवलं, ते आधी हे परवा जे कोकण रेल्वेचे CMD आलेले ते रिटायरमेंट झालेल्या लोकांना एक नवीन ऑफिस झालं आहे त्याच्या उद्घाटनासाठी आलेले आणि ह्याची इन्फॉर्मेशन आम्हाला लागली. त्यामुळे आम्ही CMDंची भेट घ्यायला गेलेलो की सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं काम जे कोकण रेल्वेच्या अत्याधिक पडून आहे त्या बाबा कामाचं पुढे काय झालं हे प्रश्न विचारायला आम्ही CMD साहेबांना भेटायला गेलेलो. समोरूनच अशी आम्हाला गुगली आली की हे टर्मिनस असल्याचा पुरावा द्या. मुळात ज्या CMD साहेबांच्या टीमबरोबर आणि ज्या CMD साहेबांबरोबर फोनवर आम्ही 5 महिन्यापूर्वी बेलापूरमध्ये मीटिंग केलेली या टर्मिनस विषयातच, तोच माणूस किंवा तोच CMD हा 5 महिन्यानंतर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीला प्रश्न विचारणं चुकीचं आहे की बाबा हे टर्मिनस आहे की नाही. त्यामुळे असाही प्रश्न पडतो की तुमच्याकडे पुरावे द्या. हे आज जे आम्ही तुम्हाला पुरावे देतो हे पुरावे हे आम्ही कोकण रेल्वेला सिद्ध करायला देत नाही, हे आम्ही लोकांना सिद्ध करायला देतो की कोकण रेल्वे कशी प्रवाशांच्या सुखसोयींना किंवा सोयींना घेऊन प्रयत्नशील नाही हे पुरावे आम्ही आज तुमच्यासमोर सिद्ध करतो. सर्वप्रथम म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस हे 2015मध्ये जेव्हा मंजूर झालं तेव्हा एक महामंडळाच्या CMDला 10 कोटीच्या वरती फंड्स अलोकेट करता येत नाही. ते अलोकेशन आम्हाला सावंतवाडी टर्मिनसला 20 कोटी रुपये झालेलं आहे आणि त्याची परमिशन ही महामहिम राष्ट्रपती आदरणीय राष्ट्रपती महोदयांनी तत्कालीन CMDला दिली होती. मग CMD जो असा प्रश्न विचारतो आहे की बाबा हे टर्मिनस आहे की नाही, आपल्याला राष्ट्रपतींचा इकडे कुठेतरी आदर न केल्यासारखा CMD दाखवतो आहे का बाबा की राष्ट्रपतींनी 20 कोटी रुपये दिले पण हे टर्मिनस नाही, हा प्रश्न विचारणं चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, ह्याच टर्मिनसला लागून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी आणि कोकण रेल्वेची संयुक्त मीटिंग झाली. स्थानिक आमदारसुद्धा त्या मीटिंगमध्ये उपलब्ध होते. त्या मीटिंगमध्ये सावंतवाडी टर्मिनससाठी 4था प्लॅटफॉर्म आणि एक नवीन रूळ याच्यासाठी प्रवासी संघटना आग्रही होती आणि त्या संदर्भातला MOU हा MTDC सोबत झालेला होता आणि MTDCने ह्या कामाची पूर्ण जबाबदारी घेतली होती. फक्त MTDCने एक मागणी केलेली की जो प्लॅटफॉर्म लागेल त्या प्लॅटफॉर्मचा खर्च हा कोकण रेल्वेने करा. ह्या संदर्भात त्यांचं दोघांचं कॉर्डिनेशन होत नसल्याने आम्ही नंतर एक आंदोलन आणि एक पत्रसुद्धा MTDC आणि कोकण रेल्वेला आमदारांच्या रेफरन्सनी दिलेलं. ह्या तिघांचाही समन्वय न झाल्या कारणामुळे आज तो तिकडे एक नवीन प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग होणं जी गरजेचं आहे हा पूर्णपणे प्रश्न नेग्लेक्टेड आहे. आताची जी बिल्डिंग आहे ही बिल्डिंग जीर्ण झाली आणि आताच्या प्रवाशांना ती फारच धोकादायक आहे. जेव्हा मागच्या वर्षी तिकडनं छत कोसळली गेलेली होती त्याआधी 4 महिने आम्ही कोकण रेल्वे प्रशासनाला ही बिल्डिंग जीर्ण झाली आहे असं पत्र कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने पुराव्यानिशी दिलं होतं आणि 4 महिन्यानंतरच त्याचं छत कोसळलं गेलं. ह्याने दिसून येतं की कोकण रेल्वेला प्रवाशांबद्दल किंवा प्रवाशांच्या सेफ्टीबद्दल विचारधारा नाही आणि ज्या कोकण रेल्वेला किंवा महामंडळाला प्रवाशांची सोय किंवा प्रवाशांच्या सेफ्टीबद्दल विचारधारा नाही अशा महामंडळाने आपलं कामकाज हे केंद्र सरकारमध्ये विलिनीकरण करावं, याच्याशिवाय ह्या महामंडळाला पर्याय नाही. दुसरी गोष्ट म्हणजे सावंतवाडी हे आता उद्घाटन केलं सुरेश प्रभू आणि मुख्यमंत्री, मग त्यांनाच CMDने कोटा डावलं असं म्हणतात. हो, लक्षात घ्या म्हणजे त्यांनी लोकांच्या नक्कीच कोकण रेल्वेने मंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री नाही, कोकण रेल्वेने जेव्हा असा प्रश्न विचारला की बाबा हे तुमचं टर्मिनस आहे की नाही, तेव्हा मी त्यांना हेही सांगितलेलं की हे आदरणीय मुख्यमंत्री महोदय, तत्कालीन रेल्वे मंत्री, तत्कालीन पालकमंत्री, तत्कालीन खासदार साहेब ह्या सगळ्यांच्या उपस्थितीत रेल्वे टर्मिनसचं भूमिपूजन आणि फेज 1चं काम झालेलं आहे. त्यावर
रेल्वे जे CMD होते त्यांनी मला त्याच्यावरही सांगितलं की पुरावे द्या. हे स्टेटमेंट करून CMD साहेबांचा अभ्यास आणि CMD साहेब सावंतवाडी टर्मिनसच्या उल्लेखाने प्रयत्नशील नाही हे सरळ दिसून येतं. त्यामुळेच आम्ही प्रवासी संघटना म्हणजे कोकणाची अख्खी प्रवासी संघटना आहे. आम्हाला प्रश्न पडतो की CMD साहेब सगळं सांगतात की हे सगळं रेल्वे बोर्डाच्या अखत्याधीन आहे, तर ह्या महामंडळाची कोकणवासियांना गरज काय? त्यांनी प्रश्न उपस्थित केला की 22% शेअर्स हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे आहेत. मग त्या 22%च्या अनुषंगाने कोकणाला ह्या कोकण रेल्वे महामंडळाने काय दिलं हा एक प्रश्न पडतो. आणि जर हे नाही देऊ शकत तर ह्यांनी आपलं कामकाज थांबवून ते मुख्यमंत्र्यांच्या स्वाधीन करून रेल्वे मंत्रालयाच्या अत्याधिक हे महामंडळ विलिनीकरण करावं. त्यांनी तशी भूमिका घ्यावी. हाच जो प्रश्न होता त्यावर पण त्यांनी होतं की तुम्ही सावंतवाडीचे लोक फंड्स किती देतात कोकण रेल्वेला. तर अशी एक वास्तविकता आहे की सावंतवाडी रेल्वे टर्मिनसने आतापर्यंत 60 ते 80 कोटी रुपयांची तरतूद ही कोकण रेल्वेसाठी केली आहे. एवढी मोठी तरतूद ही कोणीही आजपर्यंत केली नाही आहे. त्या 60 ते 80 कोटीच्या तरतुदीत आपल्याला जे काही मिळालं ते अत्यंत कमी प्रमाणात आहे. हे सगळं केल्यानंतर मडगाववरनं ज्या ट्रेन्स येतात त्या सावंतवाडीवरनं डायरेक्ट मुंबईपर्यंत किंवा खालच्या भागात सुटतील, जेणेकरून मडगाववरचा भाग कमी होईल आणि आपल्या सावंतवाडीचं अस्तित्व अजून वाढेल. ह्या सगळ्या भीतीमुळे कोकण रेल्वेला हे करायचं नाही आहे का असाही एक प्रश्न पडतो. आज जे तिकीटं आपल्याला मिळत नाही आहेत याचं कारण एकच आहे की खालनं गाड्या एवढ्या भरून येतात की वरच्यांना आपल्या कोकण रेल्वेच्या माणसाला बसायलाच मिळत नाही, कारण काय खालतीच रेल्वे भरून येते. आणि ह्या सगळ्याचं उत्तर सावंतवाडी टर्मिनसच आहे. जर तिकडे नवीन प्लॅटफॉर्म नवीन रूळ झाले तर आपण नवीन गाड्या सोडू शकतो, तर आपण नवीन तुतारीसारखी गाडी कुठेतरी सोडू शकतो. आणि तोपर्यंतच जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत प्रवासी वर्ग जो कोकणातला प्रवासी वर्ग आहे त्याला संडास बाथरूमाच्या बाजूला बसून जाण्याची वेळ ही सद्यस्थितीत आहे. ही एक शोकांतिका आहे. त्यामुळे हे सावंतवाडी टर्मिनस नवीन लाईन नवीन प्लॅटफॉर्म हे होणं काळाची गरज आहे. हेच आम्ही सरकार अत्याधिक किंवा हेच आम्ही कोकण रेल्वेला वेळोवेळी कागदोपत्रात पटवून दिलेलं आहे. आणि तीच आज कागदोपत्र जी काय आम्ही पटवून दिली आहेत हीच आज पत्रकार परिषदेत प्रेसमध्ये तुमच्या मार्फत ही आम्ही पब्लिक करतो. पॅसेंजर टर्मिनल आणि रेल्वे याच्यात काय फरक आहे का? पॅसेंजर टर्मिनल आणि रेल्वे टर्मिनलमध्ये तसा काही फरक नाही. पॅसेंजर टर्मिनल म्हणजे जिथे पॅसेंजरांच्या सुविधांचं केंद्र केलं जातं आणि रेल्वे टर्मिनल जिथे रेल्वे थांबवली जाते त्या रेल्वेचं पुनर्वसन करून पुन्हा एकदा ती रेल्वे नव्या ह्यानी सोडली जाते, ह्याला आपण रेल्वे टर्मिनस म्हणतो. तसंच रेल्वे पूर्वीचे जे तुमचे पत्रव्यवहार आहेत त्याच्यात पॅसेंजर टर्मिनल म्हणतात. त्यात पॅसेंजर टर्मिनल हा एक रेल्वे टर्मिनसचा भाग असा आहे. ते फेज 2च्या कामात आहे. जो फेज 2चं काम आता रखडलं गेलेलं आहे. त्या कामात एक अत्याधुनिक सोयीसुविधांनी उपलब्ध असं पॅसेंजर टर्मिनल होणार होतं, जे झालं नाही आहे. तोच प्रश्न आम्ही विचारायला कोकण रेल्वेच्या MDंना गेलेलो, पण त्याच्यावर आपल्याला ही जी गुगली आली ती तुम्ही सगळ्यांनी बघितली. नाही, एकंदरीत हे टर्मिनल असू देत किंवा गाड्या ज्या सावंतवाडी स्थानकावरून थांबे मिळत नाहीत त्याला इथल्या आमदारांचा जो नकारात्मक भूमिका जी आहे ती कारणीभूत आहे का असा आता प्रश्न पडतो. आमदार काय थेट भूमिका घेत नाहीत, पण तेच कणकवलीचे आमदार आपल्या बंद झालेल्या गाड्या मिळवतात आणि 1-2 नवीन गाड्यासुद्धा त्यांना मिळत आहेत. मग आमचे आमदार सावंतवाडीचे आमदार ज्यांनी आंदोलन केलं होतं टर्मिनलसाठी ते आता मागे का राहत आहेत? ते इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सांगत होते की टर्मिनलसाठी मी आग्रही आहे, नवीन गाड्यांसाठी मी रेल्वे मंत्र्यांना भेटतो आहे. पण आत्ता मात्र ते आपण निवडून आल्यानंतर किंवा खासदार साहेब निवडून आल्यानंतर ते गप्प आहेत. म्हणजे अशी परिस्थिती केवळ फक्त जनतेला बोलवण्यासाठीच तुम्ही इलेक्शनच्या अगोदर घोषणा करणार आणि इलेक्शन झाल्यानंतर जी आश्वासनं दिली आहेत ती कामं तुम्ही करणारच नाही, अशी एकंदरीत आमदारांची स्थिती दिसते. आमदारांनी आता थेट काहीतरी भूमिका घ्यावी. एकतर होय तर होय म्हणून सांगावं सावंतवाडी टर्मिनल होईल, नाही तर स्पष्ट सांगावं की तुम्ही ही मागणी सोडून द्या, मग आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू. जर त्यांना खरोखरच म्हणायचं आहे की टर्मिनल व्हायला पाहिजे आणि केंद्र शासन जर करत नसेल तर आमदार साहेबांनी आमच्याबरोबर यावं, ते आणि आम्ही मिळून एकत्र आंदोलन करूया. पण काहीतरी आमदारांनी आता भूमिका घेतली पाहिजे. पत्रकार परिषदेच्या मार्फत मला पडलेला किंवा लोकांना पडलेला एकच प्रश्न आहे की बाबा हे टर्मिनस आहे की नाही. पूर्वी जर
आणि पप्पांनी जर आंदोलन वगैरे केलं रेल्वे टर्मिनल, तेव्हा ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होते काय, आणि त्याच्यात सह्याची मोहीम सुद्धा राबवली का, तो काय पत्रव्यवहार आहे का त्यावेळी, असं काय झालेलं त्याचं? हो, तो पत्रव्यवहार सुद्धा आदरणीय मटकर साहेबांना आलेला आहे. तो पत्रव्यवहार सुद्धा जुन्या कामकाजाचा, तो पण माझ्याकडे आहे. 2009च्या दरम्यान ते 2008च्या दरम्यान आलेलं. तत्कालीन मुख्यमंत्री माझ्या मते विलासराव देशमुख साहेब होते. त्या मुख्यमंत्र्यांचं पण आदरणीय मटकर साहेबांना आणि सावंतवाडीच्या विधानसभा क्षेत्राला आलेलं पत्र आहे की हे टर्मिनस, याची मंजुरी राज्य शासनामार्फत झालेली आहे. हा विषय केंद्राकडे निघालेला आहे आणि केंद्राने त्याची मंजुरी 2014 नंतर जेव्हा आपले फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, ही केंद्राची मंजुरी त्याच्यानंतर आली. त्याचंही पत्र आपल्याकडे आलेलं आहे. जोपर्यंत हे पत्र येत नाही किंवा राष्ट्रपतींची मोहर असलेलं पत्र येत नाही, तोपर्यंत टर्मिनसचं काम हे चालू केलं जात नाही. हे सगळं आलंच म्हणूनच टर्मिनसचं काम चालू झालं. टर्मिनसचं फेज 1चं काम 11 कोटींमध्ये संपलं आणि उरलेल्या 10 कोटींचं काम हे कोकण रेल्वेने रखडलं. त्याच कामाचं विचारसरणी आम्ही कोकण रेल्वेला करायला गेलो. हॉटेल त्याच्यात होतं ते काय आलं? हॉटेल त्याच्यात होतं. त्या हॉटेलचा MOU हा MTDC बरोबर झालेला. MTDCने रत्नसिंधू योजनेतनं हे पैसे त्याची योजना केली होती, पण तो MOU कोकण रेल्वेने प्लॅटफॉर्म अजून एक नाही बांधला, त्याच्यामुळे रखडला गेला. त्या संदर्भाचं मिसकॉर्डिनेशन हे MTDCकडनं आणि कोकण रेल्वेकडनं झालेलं होतं. त्या संदर्भात आम्ही त्यांची मिटिंगही घेतली आणि त्यांचं जे मिसकॉर्डिनेशन झालं आहे ते लवकरात लवकर कसं सोडवून तिकडे अत्याधुनिक हॉटेल आणि कोकण रेल्वे सावंतवाडी टर्मिनसची नवीन इमारत जी सध्या खूप गरजेची आहे, त्या असा तो मोठा प्रोजेक्ट होता. पण नवीन प्लॅटफॉर्म आणि हे MTDCचं हॉटेल हे रखडल्या गेल्याने सावंतवाडी टर्मिनसचा खूप महत्त्वाचा भाग हा रखडला गेलेला आहे. त्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम ह्या गोष्टींमुळे चालू झाला. 10 वर्षानंतर आता जात आलेली आहे. एवढे दिवस हे टर्मिनल त्याचा पुरावा तुमच्याकडे नव्हता. हाच प्रश्न आम्हाला पण प्रवासी म्हणून पडला आहे. मुळात 10 वर्ष नाही झाली आहे, ॲक्च्युली 10 हल्ली आले. पण पूर्व CMD तायल ह्या साहेबांचं पत्र आहे की हे सावंतवाडी टर्मिनस अधिकृत कोकण रेल्वेचं टर्मिनस आहे. मी त्यांचाही रेफरन्स त्यांना दिला. त्यांचं पत्र तसं कोकण रेल्वेचं आहे. तायल नंतर 2 CMD नंतर माझ्या मते झा साहेब CMD म्हणून नेमले. CMDंनी हा प्रश्न विचारला, हेच खरं हास्यास्पद आहे. त्यातच त्यांचा अभ्यास, त्यातच त्या CMD ह्या पदाला असणारी त्यांची गांभीर्यता ही लक्षात येते. त्यामुळे हा जो प्रश्न त्यांनी विचारला आहे, मी तुमच्यामार्फत कोकण रेल्वेला एकदाच सांगतो की तुम्ही एकदाच पत्रकारांच्या समोर या किंवा एकदाच आमच्या समोर या, फील्डवर या आणि एकदाच होय किंवा नाही एकदाच काय ते पेटून जाऊ दे, अशी भूमिका मी तुमच्यासमोर त्यांची मांडतो. जर हे टर्मिनस नाही तर तुम्ही प्रेससमोर येऊन घोषित करा की हे सावंतवाडी टर्मिनस नाही. त्याच्या पुढे जे काय कारवाई करायची असेल ती आम्ही करू. आणि जर हे टर्मिनस आहे तर तुमच्याकडनं अडलेले निधी किंवा तुमच्याकडनं अडलेल्या सुविधा ह्या तुम्ही आत्ताच्या आत्ता रिलीज करून आमच्या कोकणी प्रवाशांना न्याय द्या. एकदाच काय ते दूध की दूध पाणी की पाणी होऊन जाऊ दे. हे माझ्या तुमच्यासमोर हा सावंतवाडी टर्मिनस जे आहे ही राजकीय खेळी वाटते. तो सगळा जुना प्रश्न होता. राजकीय खेळी ती झाली. त्याच्यानंतर आपला पण आता त्यांनी टर्मिनलचे पुरावे तुमच्याकडे मागितले, म्हणजे टर्मिनल नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग इथल्या स्थानिक आमदार किंवा पुढे केले खासदारांचा काय विषय नाही होता, कारण ते मनोऱ्याला हे होतं. जे आग्रही होते त्यांनी बोलायला पाहिजे होतं, ती भूमिका घ्यायला तयार नाही. नाही त्यावेळी ते मनोऱ्याला त्यांना आम्ही दोष देऊ शकतो. स्थानिक आमदारांनी पण मगाशी म्हणे माझ्याकडे अशी एक बातमी आली की स्थानिक आमदारांनी पण पत्र कारणं द्या की बाबा ह्या तुमच्या वक्तव्यावर कारणं द्या अशी नोटीस बजावतो कोकण रेल्वेला, असं मला एक माहिती मिळाली आहे. बघू आता स्थानिक आमदारसुद्धा या गोष्टीत किती, कारण की त्यांच्या मतदारसंघात CMD सारखा माणूस येऊन असा प्रश्न विचारणं हे पण एक खरंच खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. कमीपणा पण आहे. त्यामुळे मला वाटतं ते पण नोटीस पाठवतील, पण ते पाठवल्यानंतर ते तुम्हाला सांगतीलच. त्यामुळे प्रवासी संघटना म्हणून आमची खेळी अशी राहील की एकदाच काय ते प्रेससमोर येऊन कोकण रेल्वेने याचं उत्तर द्यावं. मी त्यांना तुमच्यामार्फत चॅलेंज करतो की या आणि समोरासमोर एकदाच काय ते बोलून घ्या. आमच्याकडे पुरावे आहेत, आमच्याकडे अभ्यास आहे. 8 लाख पॅसेंजर वर्षाला जातो. प्रवासी संघटना म्हणून तिथं बैठक झाली होती, काय करतं का त्यांना ऑफ दी रेकॉर्ड काही बरोबर ना.
तिथं तुम्ही प्रवासी संघटना म्हणून भेटायला गेला होता की कसं नाही, आम्ही प्रवासी तिथे आम्ही संघटना म्हणून- प्रवासी संघटना म्हणूनच भेटायला त्याला ती गेलेलो. कल्पना दिली होती का? त्यांना पूर्वकल्पना ही दिली होती. RPF विचारतात की बाबा हे कोण, तेव्हा कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीचे सचिव व कार्यकारिणी तुम्हाला भेटायला आली आहे, ह्या संदर्भात त्यांना मिटिंग गेलेली. ती मिटिंग खरी स्टेशनवर होणार होती, पण ती मिटिंग त्यांनी एका प्रायव्हेट हॉटेलमध्ये बोलवून घेतली आणि त्याच्यानंतर जे काय झालं ते सगळ्या जनतेने व्हिडिओ मार्फत प्रवासी बघितलं. संघटना म्हणून सांगितलं मग त्यांची विषय संपला. बरोबर. त्याचं कधी हां, तो वेगळा